आपण क्लासला पुढे नेऊया. या क्लासमध्ये वी विल फर्स्ट स्टडी दुसरा लॉ. आपण आतापर्यंत मॅग्नेटिझममध्ये काय काय शिकलोय. वी हॅव स्टडीड बायट-सेवर्ट्स लॉ, आणि तो लॉ आपण कॉईल, सर्क्युलर कॉईल आणि ह्याच्यावर स्ट्रेट लाईनवर कसा वापरायचा हे आपण बघितलेलं आहे. आता पुढे जाऊ. त्याच्या अगोदर अजून एक छोटा पॉईंट मिस झाला होता, तो मी सांगतो तुम्हाला. एस्पेशली सर्क्युलर कॉईलमध्ये, सर्क्युलर कॉईलच्या आपण सेंटरला आणि ॲक्सिसवर आपण मॅग्नेटिक फील्ड काढलेलं आहे बायट-सेवर्ट्स लॉने. ओके, त्याच्यात करंट आय फ्लो होत होता. पण आपण सध्या असंच मानून चाललंय की हे एकच कॉईल आहे. समजा एक कॉईल नाही आहे, अशा 1 2 3 4 5 6 मल्टिपल लूप्स आहेत असे. असं शक्य ना, असं पॉसिबल आहे ना. ओके, आणि मल्टिपल लूप्स पण ना करंट आय फ्लो होतो आणि प्रत्येक लूप एकमेकांपासून इन्सुलेटेड आहे. असं नाही की सगळं कनेक्टेड आहे. प्रत्येक लूप एकमेकांपासून इन्सुलेट केलेलं आहे, पण 1 2 3 4 भरपूर टर्न्स आहेत. तर त्या केसमध्ये फॉर्म्युला कसा होईल? त्या केसमध्ये काहीच नाही, तोच फॉर्म्युला होईल जो आपण डिराईव्ह केला. त्यामध्ये फक्त आय काय राहील, तुम्हाला आय रिप्लेस करायचं आहे आता एन टाइम्स आय नी. त्या फॉर्म्युलामध्ये जो काही आय आहे, फॉर एक्झाम्पल कम्प्लीट रिंगच्या सेंटरला काय असतो बीचा फॉर्म्युला, μ0I/2R असा असतो ना. अच्छा, आता समजा ह्याचे एन टर्न्स आहेत. इफ देर आर एन टर्न्स तर मला काय लिहिता येईल, तेव्हा नवीन असेल बी μ0I च्या ऐवजी फक्त एन टाइम्स आय लिहितो 2R. कळतंय का? बघा ना, जर 2 रिंग्स असतील तर आय 2दा फिरला ना, म्हणजे एन रिंग तर एन लूप्स तर एन वेळेला आय फिरला. असं लॉजिकनी हे करता येतं. आपण पुढे बघूयात आता. तर पुढचा स्टार घ्या. पुढचा जो लॉ, दुसरा सायंटिस्टचा लॉ मी तुम्हाला सांगितलं होतं आपण शिकणार आहे, तो आहे एम्पियर्स सर्किटल लॉ, AC लॉ असं प्रेमाने म्हणतो आपण. एम्पियर्स, तर डेफिनेटली एम्पियर हे सायंटिस्टचं नाव आहे आणि त्या लॉला सर्किटल लॉ असं म्हणतात. बघा हा लॉ काय सांगतो. समजा त्या लॉ त्यांनी असा डिफाईन केला आहे. समजा या स्पेसमध्ये I1, I2, त्यानंतर I3 आणि समजा I4 असे 4 करंट कॅरिंग कंडक्टर्स आहेत. I1, I2, I3, I4 असे करंटचे अमाऊंट कॅरी करणारे 4 कंडक्टर्स काढले मी. आता हे कसले काढले तुम्हाला माहिती आहे ना. क्रॉस म्हणजे आत जाणारा आणि डॉट म्हणजे वरती येणारा. कळतंय? असं मी ह्याला ट्रान्सफर सेक्शन घेतलाय त्या वायर्सचा. कळतंय? ओके, तर आता एम्पियर सर्किटल लॉ काय सांगतो, त्यांनी काय सांगितलं, तुम्ही काय करा, असं एक इमॅजिनरी सरफेस घ्या, इमॅजिनरी लूप घ्या. लूप ह्याला काय घ्या, इमॅजिनरी लूप. या इमॅजिनरी लूपला काय म्हणतात, एम्पियर्स लूप. ह्याला म्हणतात एम्पियर्स लूप. बरं, आता हे लूप पण एका विशिष्ट सेन्समध्ये घ्या. सेन्समध्ये म्हणजे एकतर क्लॉकवाईज, एकतर अँटी क्लॉकवाईज घ्या किंवा क्लॉकवाईज घ्या. बघा, आपण ह्याचा ठीक आहे, पण तो नंतर चर्चा करू. सध्या मी असं इमॅजिन करा, असा सेन्स घेतला याचा लूपचा. काही गरजेचं नाही असंच घ्यायला पाहिजे. सध्या मी काय घेतलाय, अँटी क्लॉकवाईज घेतला. तुम्ही क्लॉकवाईज घेतलं तरी चालणार आहे. हा लूप कसा आहे बघ, अँटी क्लॉकवाईज. अच्छा, हा एम्पियर लूप घेतला. तर तो काय म्हणतो, असं मी एक लूप घेतला आणि समजा या लूपवर समजा DL व्हेक्टर घेतला, छोटीशी लेंथ. आय टेक व्हेक्टर DL. काय व्हेक्टर DL आहे? व्हेक्टर DL इज अ स्मॉल एलिमेंटरी लेंथ ऑफ व्हॉट, ऑफ द एम्पियर्स लूप. अच्छा, या DL लेंथ, आता DL लेंथ म्हणूनच मी हे सेन्स का घेतला तुम्हाला कळलं का, कारण ह्या सेन्सने DL लेंथची डायरेक्शन तुम्हाला कळेल ना. बेसिकली हा सेन्स जर असा असेल तर DL व्हेक्टर पण डायरेक्शन असंच असेल ना. कळतंय? ओके, समजा या DL व्हेक्टरच्या या ठिकाणी या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड असं लागतंय B. या DL व्हेक्टरवर समजा मॅग्नेटिक फील्ड असं लागत आहे. जर असं असेल तर हा लॉ काय सांगतो, ह्याच्या प्रूफ डेरिव्हेशन काय आपण बघत नाही आहोत, फक्त डायरेक्टली लॉ असा आहे सांगतो. ह्या लॉ काय सांगतो, सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ B व्हेक्टर B डॉट व्हेक्टर DL इज इक्वल टू μ0I इनसाइड. μ0I इनसाइड. कळतंय का? दिस इज एम्पियर सर्किटल लॉ. बर,
मला एक सगळ्यात पहिले सांगा, हे असं काही फॉर्मॅट तुम्ही ह्याच्या अगोदर कधी बघितलेलं आहे? हां, बरं, आपण त्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्या 1 बाय 1 टर्म्स बघूयात. हे काय आहे? हे आपण इंटिग्रेशन टर्म माहिती होती, पण हे काय गोल लावलेलं आहे तुम्ही विसरले असतील. अगोदर आपण गॉस लॉ जेव्हा शिकला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं ह्याचा अर्थ काय असतो. ह्याचा अर्थ असतो की इंटिग्रेशन ओव्हर क्लोज्ड सरफेस. म्हणजे हे इंटिग्रेशन असे डीएल मी किती डीएल जोडतोय, असे डीएल जोडतोय ना, असे डीएल किती जोडतोय सो दॅट मला हा क्लोज्ड लूप होईल. कळतंय? ह्याचा अर्थ तो असतो. अच्छा, बी काय आहे? मॅग्नेटिक फील्ड. डीएल काय आहे? छोटा एलिमेंटरी लेंथ ऑफ द एम्पियर्स लूप, जे मी ॲड करत जाणार आहे. म्यू नॉट काय आहे? परत तेच परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. आणि आय इनसाइड. व्हॉट इज आय इनसाइड? या एम्पियर लूपच्या आतमध्ये असलेले करंट. कळतंय का? ओके. आता हा असा फॉर्मॅट कुठं बघितला होता? जर तुम्ही गॉस लॉ आठवतोय तुम्हाला, गॉस लॉचा स्टेटमेंट काय होता? हे गॉस लॉ काय होता? सायक्लिक इंटिग्रल ऑफ ई डी ए इज इक्वल टू क्यू इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. असा होता ना असा होता ना गॉस लॉ. नाव लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. हे एकमेकांना इतकं सिमिलर आहे, फक्त हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. हा एलिमेंटरी एरिया आहे आणि हा एलिमेंटरी लेंथ आहे. हा फरक आहे. हे चार्ज इनसाइड चार्ज आहे आणि हा इनसाइड करंट आहे. आणि इथं परमिटिव्हिटी आणि इथं परमिएबिलिटी आहे ऑफ फ्री स्पेस. कळत आहे? हां, तर सध्या आपल्याला काही ह्याची गरज नाही. तुम्हाला फक्त याचे अॅनॉलॉजी दाखवायला तुम्हाला मी हे लिहिलं दाखवलं. बघा, तुम्हाला कळत आहे? दिस इज एक्झॅक्टली अॅनालॉगस टू गॉस लॉ, एम्पियर सर्किटल लॉ. आपण बघूयात हे कसं लॉ लावायचा. मला आय कॅन एक्सपेक्ट मेनी क्वेश्चन्स की हे काय आहे, मग हे बी कुठनं आला वगैरे वगैरे. बघूया आपण हे जेव्हा एक्झॅक्टली लावायला शिकू तेव्हा तुम्हाला हे कळत जाईल पुढे. पण तुम्हाला ॲटलिस्ट हे स्टेटमेंट कळलं, प्रत्येक तुम्हाला टर्मचा अर्थ कळला. ओके. आता हे चार्ज इनसाइड काय आहे या ठिकाणी? चार्ज इनसाइड या केसमध्ये काय आहे? या लूपमध्ये. अच्छा, असं हे लूप असंच का घेतलं? मी या लूपमध्ये या तिघांना घेतलं असतं तर, किंवा या लूपमध्ये जर मी या चौघांना घेतलं असतं तर, सगळ्यांना घेतलं असतं तर काय झालं असतं? हां, आपण हे सगळे केसेस बाय केसेस बघूयात. पण सध्या हे तुम्हाला कळलंय काय आहे. ओके. तर इनसाइड करंट, इनसाइडच्या या लूपच्या आत करंट कुठला आहे? असा आहे आणि असा आहे. ओके. आता तुम्ही काय करा, मी म्हणून मुद्दामून तुम्हाला ही डायरेक्शन जी अज्युम केली. आता मी डायरेक्शन या लूपची सेन्स कसा घेतलाय? मी अँटी क्लॉकवाईज घेतलाय. मग तुम्ही लूपचा सेन्स जो घेतलेला आहे तुम्ही त्या सेन्सला तुम्ही पॉझिटिव्ह माना. कळतंय का? म्हणजे आता हा अँटी क्लॉकवाईज लूपचा सेन्स घेतला ना, मग तुमचे फिंगर्स अँटी क्लॉकवाईज ठेवा. थंब काय करतो? वरती येतोय ना. हां, म्हणजे काय करा, वरच्या डायरेक्शनला जर मी पॉझिटिव्ह मानलं, अगेन हे कन्व्हेन्शन आहे, असं मानायलाच पाहिजे असं गरजेचं आहे तर नाही. पण कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्समध्ये आपण एक ठोकताळे धरून चालले ना की आपला आन्सर शुअर शॉट येतं, चुकत नाही. कळतंय का? म्हणून आपण धरून चालू. सगळ्यात पहिली गोष्ट काय केलं, मी हे अँटी क्लॉकवाईज सेन्स मानलं. काही गरजेचं नाही, तुम्ही क्लॉकवाईजही मानू शकता, नो इश्यूज. त्या केसमध्ये तुमचं डीएल वेक्टर उलटा येईल, फक्त पलीकडे जाईल. ओके. सध्या मी अँटी क्लॉकवाईज मानलंय. बरं, मी माझे फिंगर अँटी क्लॉकवाईज ठेवलं तर थंब वरती दाखवतोय, म्हणजे मी बाहेर येणाऱ्या डॉटवाला करंटची डायरेक्शन पॉझिटिव्ह मानतो. ठीक आहे ना? कन्व्हेन्शन आहे अगेन. मग काय, आय कॅन से करंट इनसाइड किती आहे? I2 आणि आत जाणाऱ्याला उलटं निगेटिव्ह ना, I2 मायनस I1. कळतंय? हे झालं आय इनसाइड. मी काय केलं, कन्व्हेन्शन काय इथं लिहा फार चांगल्या शब्दात. कन्व्हेन्शन काय लिहा इथं, लिहा की कन्सिडर, हे मी लिहित बसत नाही, ओरली सांगतो. कन्सिडर अ पर्टिक्युलर सेन्स ऑफ द एम्पियर्स लूप, इधर अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज. पॉइंट नंबर 1. ठीक आहे. दुसरं लिहा, वेन fingers of right hand are aligned according to this sense of rotation of ampere loop, the direction of thumb, take it as positive. Take that direction as positive and opposite direction negative. Khali. That means current in the positive direction should be taken as positive and current in the opposite direction should be taken as negative. So simple. हे कळतंय? एम्पियर सर्किटल लॉ हा फार लिमिटेड ॲप्लिकेशनमध्ये वापरता येतो. जिथं हायली चांगली सिमिट्री आहे तिथं हा म्हणजे चांगला लागतो. पण जर सिमिट्री नसेल किंवा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्समध्ये हा लॉ वापरणं टफ जातं.
आपण वन बाय वन याचे ॲप्लिकेशन्स बघूया. तुम्ही पहिल्यांदा त्याचं स्टेटमेंट लिहून घ्या. आम्ही तुम्हाला जे कन्व्हेन्शन सांगितलं 3 पॉईंट्स हे कन्व्हेन्शनचे लिहून घ्या. पुढे बघूया आपण. बघूयात आता हा लॉ वापरायचा कसा. पुढचा टॉपिक आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फायनाईट वायर बाय एम्पियर सर्किटल लॉ. आता तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड आपण इन्फायनाईट वायरचं काढलेलं आहे ह्याच्या अगोदर. किती येतो μ0I/2πd असतो ना, टेस्ला असतो ना, आपण काढलेला आहे. पण आता या लॉनी बघू कसं काढता येईल. सगळ्यात पहिली गोष्ट, जर अशी एक इन्फायनाईट वायर आहे, ओके, तर मी काय करतो, हा एक कुठला तर पॉईंट येतो इन्फायनाईट वायरचा, आणि समजा करंट असा फ्लो होतोय खाली, समजा आय करंट असा फ्लो होतोय, डाऊनवर्ड दिशेला फ्लो होतोय. बरं, तर मी काय करतो, एक लूप घेतो, त्याला काय म्हणतात एम्पियर्स लूप. आता हे 3D काढतोय मी. बघा, असा एम्पियर लूप घे, चालेल का. बघा, आता एम्पियर लूप घ्यायची एक स्टाईल आहे. म्हणूनच हा लॉ जो आहे हा सिमेट्रीसाठी फार योग्य आहे. अनसिमेट्री असेल तर मग ते अवघड पडतं फार. मी काय करतो, हा 3D मध्ये काढलाय मी, असा एक सर्क्युलर लूप घेतलाय. कळतंय का. लूप का घेतलाय, कारण या वायरपासनं या लूपवरचे सगळे पॉईंट इक्वी डिस्टन्स असतील ना. समजा मला या वायरपासनं डी डिस्टन्सवर एक पॉईंट आहे, पी. मला या पी पॉईंटचा बी काढायचा आहे या वायरमुळेच्या करंटमुळे. कळतंय का काय करायचंय. मला पी पॉईंटला माझा मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे काढायचं या वायरमुळे, करंट कॅरिंग स्ट्रेट इन्फायनाईट वायरमुळे. बरं, आणि हे डिस्टन्स किती आहे, डी आहे. तर मी काय करतो, डी रेडियसचं एक सर्कल ड्रॉ करतो, आणि या सर्कलला काय, हा काय झाला, एम्पियर्स लूप. हा सर्कलच का घ्यायचा, त्याचं एक लॉजिक असं आहे की सर्कलवरचे सगळे पॉईंट्स इक्विडिस्टंट होतील ना. कळतंय का. ओके, आता मी काय करतो, ह्याला जर टॉप व्ह्यू घेतलायचा तर कसं दिसेल, हा करंट कॅरिंग कंडक्टर तर मग असा दिसेल टॉप व्ह्यूमध्ये, जो करंट आय आहे, आणि तो एम्पियर लूप असं दिसेल. टॉप व्ह्यू घेतोय मी, बघा, एम्पियर लूपचं सर्कल दिसेल ना, आणि हा तो पॉईंट पी आहे, आणि हे ते डिस्टन्स काय आहे, डी आहे. ओके, बघ, आता मी हा पहिला लॉचं स्टेटमेंट तर लिहून घ्या. हा काय सांगतो, BDL इज इक्वल टू μ0I इनसाइड. अच्छा, मग मला काय माहिती आहे, बी, या ठिकाणी बी किती आहे या पॉइंटला, समजा बी पॉइंट इज BP इज इक्वल टू हे बाहेर त्याला काढलं, कारण युनिफॉर्म आहे ना, बी कॉन्स्टंट आहे. का कॉन्स्टंट आहे, कारण करंट पण कॉन्स्टंट आहे. ते पण बघू पुढे. सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ DL वेक्टर इज इक्वल टू काय येतं पुढे, μ0I इनसाइड. आता आय इनसाइड तरी आयच आहे, ठीक आहे, लिहिलं मी त्याला आय. आय इनसाइड इज जस्ट आय, μ0I. अच्छा, व्हॉट इज इंटिग्रेशन DL वेक्टरचं इंटिग्रेशन किती होईल. आता हे DL वेक्टर, आता सगळ्यात पहिला मी हा करंट खाली जातोय ना, म्हणजे असा घेतो, लेट मी टेक, खाली जातोय ना हा करंट, पुट माय थंब डाऊनवर्ड्स, म्हणजे असा घ्या, म्हणजे मला करंटला पॉझिटिव्ह घेता येईल असं करंट. त्यामुळे मी इथं सेन्स ऑफ रोटेशन असा घेतो या एम्पियर लूपचा. ओके, त्यामुळे बघा काय होईल. मग मी काय करतो, B ॲट पॉईंट P इज इक्वल टू, आणि इंटिग्रेशन DL किती, असे तुम्ही DL वेक्टर, हे असे छोटा कुठला वेक्टर DL घ्या, हा वेक्टर DL घ्या. असे DL वेक्टर तुम्ही छोटे छोटे ऍड करत गेले तर तुम्हाला 2πr मिळेल ना, किंवा 2πd मिळेल. कळतंय का. आणि 2πd ह्याची व्हॅल्यू किती झाली, म्हणजे 2πd, ते खाली गेलं, म्हणजे काय झालं, μ0I/2πd. कळतंय का. सेम आन्सर ॲज बिफोर. ओके, तर आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दिस. हे लिहून घ्या. बायट-सेवर्ट लॉ हा जास्त युजफुल, फ्रेंडली आहे. युजफुलचा असं म्हणण्यापेक्षा वापरणं सोपं आहे. राईट दिस नाव. टॉपिक सब टॉपिक पुढचा स्टार घ्या. टू फाइंड B in a solenoid. B of solenoid, magnetic field due to solenoid. ओके, आता व्हॉट इज सोलेनॉइड, हा शब्द तुम्ही कदाचित पहिल्यांदा ऐकला असेल. सोलेनॉइड इज बेसिकली कॉईल. काय असतं सोलेनॉइड म्हणजे,
असा एक सिलेंडर आहे समजा, आणि ऑब्वियसली हा सिलेंडर नॉन कंडक्टिंग असतो. इट्स अ रबर और सम सिलेंडर, आणि याच्यावर असे कॉइल्स गुंडाळले आहेत, वायर्स. कॅन यू इमॅजिन दिस? येस, दिस इज अ सॉलेनॉइड. कळतंय व्हॉट इज सॉलेनॉइड? ओके. हे नॉन कंडक्टिंग का असायला पाहिजे मधलं? जर हे कंडक्टिंग असेल तर करंट यातनं पण फ्लो होईल ना, त्या सिलेंडरमधनं पण फ्लो होईल. तसं व्हायला नको आहे. करंट मला फक्त यातनंच फ्लो झाला पाहिजे, असं. म्हणजे करंट विल ओनली फ्लो लाईक दिस, इन दिस डायरेक्शन. कळतंय का सॉलिनॉइडचा अर्थ? ओके, याला म्हणतात सॉलिनॉइड. आता हे बेसिकली मधल्या सिलेंडरची गरज नसते. बऱ्याचदा सॉलिनॉइड कॅन बी जस्ट अ कॉईल लाईक दिस, अशी कॉईल. फक्त हे नीट व्हिज्युअलाइज व्हावं म्हणून मी हे असा मधला सिलेंडर काढलेला आहे. दिस इज अ ह्याला म्हणतात सॉलिनॉइड. दॅट इज फर्स्ट थिंग. आता काय करू? इन अ पेक्षा ॲन आयडियल करूया. आयडियल सॉलिनॉइड. अच्छा, आयडियल सॉलिनॉइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आयडियलचा अर्थ काय? दिस रेडियस. आता थोडं डायमेन्शन बघूयात. समजा ही लेंथ जर एल असेल, सॉलिनॉइडची लेंथ एल, आपण स्मॉल एल घेऊ. बर, त्यानंतर या द सिलेंडर आहे, या सिलेंडरची रेडियस आर घेऊ. तर आणि समजा ह्याच्यावर या वायरचे एन टर्न्स आहेत. एन काय? एन टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल अराउंड द सोलेनॉइड. तर मला काय लिहिता येईल? स्मॉल एन मी काय घेतो? इट इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. पर युनिट लेंथ म्हणजे बेसिकली एन काय आहे? कॅपिटल एन पर एल ना. ओके, तर हे आपल्याला लागणार आहे सारखं. बर, करंट तरी आय, तो तरी स्टँडर्ड टर्म आहे, तितका नवीन नाही. आय इज करंट. आर काय आहे? रेडियस ऑफ द सॉलेनॉइड. ओके, आता आयडियल सॉलिनॉइड कशाला म्हणतात मग? आयडियल सॉलिनॉइड म्हणतात वेन दिस आर, हा आर इज व्हेरी व्हेरी लेस इन कम्पॅरिझन टू एल. हे कळतंय का? जेव्हा हे असं असतं तेव्हा त्याला काय म्हणतात? आयडियल सॉलिनॉइड. अजून पुढे बघू आपण आयडियल सॉलिनॉइड, आणि नसेल तर का त्याला काय फरक पडतो त्याच्याने. तर म्हणजे बेसिकली काय आहे? ही लेंथ जी असते, ही लेंथ जास्त मोठी आहे, सिग्निफिकंट आहे, आणि ही रेडियस कमी असते. रेडियसच्या तुलनेमध्ये लेंथ ही सफिशियंटली लॉंग आहे. कळलं सॉलिनॉइड काय? सगळ्यात पहिल्यांदा हे लिहून घ्या, व्हॉट इज सॉलिनॉइड. रिअल लाईफमध्ये सॉलिनॉइड अशी दिसते. बघितलं तुम्ही कधी? कदाचित बघितलं पण असेल असं रिअल लाईफमध्ये कधी. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेट वेगळं असतं. इलेक्ट्रोमॅग्नेट पण दिसायला असंच दिसतं, त्याच्याभोवती कॉइल्स असतात आणि मध्ये. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या मध्ये जे असतं ते सॉफ्ट आयनचं कोर असतं. ते नॉन कंडक्टिंग नसतं, ते कंडक्टिंग असतं, सॉफ्ट आयनचं बनलेलं असतं. दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेट. ते वेगळं आहे. मी सॉलिनॉइड जेव्हा म्हणतो तेव्हा मधला जो आहे तो प्लॅस्टिकचा सिलेंडर असतो किंवा बऱ्याचदा सिलेंडर असतो, बिकॉज एअर इज ऑल्सो बॅड कंडक्टर ओनली ना. म्हणजे करंट शुड ओनली फ्लो थ्रू द कॉइल्स अँड नॉट थ्रू द सिलेंडर. दॅट इज द आयडिया. याचा अर्थच राहणार नाही ना, करंट इथनं डायरेक्ट असंच फ्लो होऊन जाईल. कळतंय? ओके, आता पुढे बघू मॅग्नेटिक फील्ड. आता मी थोडंसं शॉर्ट मारतो कारण आपल्या सीईटीच्या सिलेबसमध्ये ह्याच्या डिटेल डिस्कशन इतकं नाही आहे की मॅग्नेटिक फील्ड कसं जनरेट होतं वगैरे. पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पण मला मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये आहेत. अजून हा चॅप्टर आपला वेगळा आहे. पुढचा चॅप्टर जो मॅग्नेटिझम चॅप्टर आहे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे आहेत. जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जशा होत्या तसं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात. ओके, आता मी काय केलं, मुद्दामून आर थोडा कमी घेतला इन कम्पॅरिझन टू लेंथ एल. आणि आपल्या सिलेबसमध्ये आयडियल सॉलिनॉइड असणार आहे. आपल्याकडे जर सॉलिनॉइड म्हणलं तर बाय डिफॉल्ट आपल्याला हे घ्यायचं आहे. बरं, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असतात? आता फक्त तुम्ही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय असतात, त्याची प्रॉपर्टी काय, आपण हे पुढच्या चॅप्टरमध्ये बघतोय. पण सध्या फक्त एवढं समजून घ्या, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तुम्ही डायग्राममध्ये हजारदा बघितलं असेल.
बरं तुम्हाला डायग्राम दाखवतो. मॅग्नेटिक फील्ड लाईन डायग्राम अशी दिसते, कळतंय? हां, आता मला हे बघायचं जर असेल, या मी कसं काढतो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा फ्लो होतात आणि जेव्हा इथनं येतात तेव्हा इथनं दे गो अराउंड. ओके, असं त्या गोल फिरतात लाईन्स, कळतंय का? आणि मॅग्नेटिक लाईन्स कधी पण लूपमध्ये एक्झिस्ट करतात आणि ते एकमेकांना इंटरसेक्ट वगैरे करतात वगैरे वगैरे, ह्याचे प्रॉपर्टीज आहेत. तर त्या अशा दे गो फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, नॉर्थ टू साऊथ, आपण हे सगळं बघणार आहे. इथे एक बेसिकली पोलॅरिटी जनरेट होते, दिस ॲक्ट्स लाईक अ बार मॅग्नेट, आपण हे सगळं बघतोय, डोंट वरी. हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये वी आर सीइंग मोर डिटेल्स ऑफ दिस. आता सध्या आपल्याला फक्त या बी, हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे सॉलिनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड किती असतं हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर याच्यात 2 पॉईंट्स आहेत, ते 2 पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करा. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सॉलिनॉइड इज युनिफॉर्म. दॅट इज फर्स्ट पॉईंट. मी याच्या प्रूफमध्ये जात नाही, कारण याच्या प्रूफमध्ये गेलो तर फार डिटेलमध्ये जावं लागेल आणि इतक्या डिटेल्सची आपल्याला गरज नाही. म्हणजे मला एक चांगलं गणित पण आहे, एक साईडच्या 2 कॉइल्स घेऊन ते चांगलं एक्सप्लेन पण करता येतं. पण सध्या मी इतक्या डिटेल्समध्ये जात नाही. ज्यांना डिटेल्समध्ये जायची इच्छा आहे ते मला आपण रेग्युलर क्लासेसमध्ये पर्सनली भेटा, मी तुम्हाला ॲडिशनल डिटेल्स सांगेल. सध्या आपल्याला जे गरजेचं आहे, कामापुरतं आहे, ते तुम्हाला सांगतो मी. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सॉलिनॉइड कसं आहे, हे युनिफॉर्म आहे. मला माहिती आहे युनिफॉर्म, आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बघितलं, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे असं असतं ना, लाईन्स एकमेकांना, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एकमेकांना पॅरलल दाखवत होतो आपण. तसंच इथं पण बी काय असतो, युनिफॉर्म आहे. म्हणून सॉलिनॉइडच्या आत बघा स्ट्रेट लाईन्स आहेत सगळ्या, या सगळ्या कशा आहेत, स्ट्रेट लाईन्स आहेत. अच्छा, दुसरा, बी जस्ट आउटसाइड ऑफ सॉलिनॉइड इज 0. म्हणजे या पॉइंटला, हा जर पॉइंट पी म्हणलं, से ॲट पॉइंट पी, या पॉइंट पी ला बी काय आहे, 0 असतो. ठीक आहे ना. आता का असतो हे मला सांगायला सध्या मी नाही सांगू शकत. तुम्ही सध्या हे स्टेटमेंट एक ॲक्झिओमॅटिक म्हणून घ्या. जेव्हा आपण पर्सनली भेटू तेव्हा मी तुम्हाला सांगेल, ते चांगलं एक्सप्लेनेशन आहे. पण त्याला मला अननेसेसरी वेळ लागेल, तुम्हाला बऱ्याच मॅग्नेटिक लाईन्स पहिला समजून घ्यावं लागेल. तर आपण पुढे कधी वेळ मिळाला तर आपण हे डिस्कस करू. पण सध्या तुम्ही हे 2 गोष्टी घ्या. काय 2 गोष्टी समजून घ्या. सॉलिनॉइडच्या आतमध्ये युनिफॉर्म असतो मॅग्नेटिक फील्ड, पहिला पॉईंट. दुसरा म्हणजे ह्याचा अर्थ काय, यातल्या लाईन्स बघा दिसतात ना, पॅरलल काढल्यात मी एकमेकांना, अशा पॅरलल लाईन्स काढल्यात. ओके, याच्या पुढे पॅरलल नाही, इथं मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म नसेल, नाहीये. त्या मग याच्यामध्ये तिथं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, इथं कमी असतं कॉन्सन्ट्रेशन वगैरे वगैरे. ठीक आहे, पण आता बी जे आहे जस्ट आउटसाइड द सॉलिनॉइड, म्हणजे सॉलिनॉइड इथं संपतो ना, इथं सॉलिनॉइडचा सर्फ इथं संपतो, सॉलिनॉइड त्याच्या जस्ट बाहेर जो पॉईंट पी, तिथं काय असतं, मॅग्नेटिक फील्ड ॲक्च्युली 0 नसतं रिअल लाईफमध्ये, पण फार वीक असतं. ते वीक काय हे पण याच्या मागे पण चांगलं एक्सप्लेनेशन आहे, तिथं जात नाही मी. पण आपण ते ऑलमोस्ट 0 घेतो. हे 2 पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, तर मग आता आपण अँपियर सर्किट लॉ वापरून या बीची व्हॅल्यू, जो इनसाइड सॉलिनॉइड आहे, आपल्याला त्याच्याशी मतलब आहे. इनसाइड सॉलिनॉइड ह्या बीची व्हॅल्यू किती असती, हां ते काढावं पण प्रयत्न काढूयात युझिंग अँपियर सर्किट लॉ. तुम्हाला सॉलिनॉइड काय समजला तर मी काय करतो, असं इमॅजिन करा, यातनं असं मधनं एक प्लेन पास करतोय मी, असं कट केलेलं, असं व्हर्टिकल असं प्लेननी कट केलंय सॉलिनॉइडला. तर मला कसं दिसेल बघा, असं दिसेल का डायग्राम. हा तो वरचा सिलेंडर, आत सिलेंडर असतो ना, तो नॉन कंडक्टिंग सिलेंडर, म्हणजे त्याच्या भोवती सगळं ते वाइंड केलेलं असतं. बरं, आणि हे आयडियल असल्यामुळे हे बरंच लांब आहे, ह्याची लेंथ भरपूर मोठी आहे, क्वाईट लॉंग. आणि इथं आणि कसं आहे बघा ना, हे वायर्स अशा आहेत ना, हे वायर्स अशा जात आहेत आणि जाणाऱ्या वायरला मी असं कट मारलेलं आहे मधनं व्हर्टिकल. तर मला हे कसं मिळेल, वरती असेल, मी कुठेतरी एका ठिकाणी डॉट असेल, असं दाखवतो डॉट, कळतंय का, हे डॉट दाखवतो आणि खाली एका ठिकाणी कुठेतरी क्रॉस दाखवतो. म्हणजे याचा अर्थ काय, हे काय डॉट आणि क्रॉस काय आहे, डॉट हे वायर कट होतील ना, या ज्या कॉइल्स आहेत, मी असं मधनं जर असं एक प्लेननी कट केला, इमॅजिन करा व्हर्टिकल प्लेननी मधनं पास होणाऱ्या, तर सगळं वायर सगळं कट होईल. ते कट झालेल्या वायर्स दिसतात असं,
कळतंय? हां, हा डॉटचा अर्थ काय की करंट असा या पेजमधून असं बाहेर येतोय इथनं, आणि क्रॉसचा अर्थ काय या पेजच्या आत जातोय, म्हणजे तो असा असा ते बाहेर जातो ना, करंट असा जातोय, इट्स कमिंग लाईक दिस, असं येते. कॅन इमॅजिन? अशा याच्यातून ते क्रॉस सेक्शन मारलं आहे मी. आणि हे काय आहे, हे आत सगळं असं हॉलो मटेरियल आहे. ओके, आता मला काय घेणं देणं आहे, मला आता बघितलं मी ह्याच्यात मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, आतल्या साईडला कसं असतं, युनिफॉर्म असतं. युनिफॉर्म म्हणजे त्याच्या लाईन्स कशा असतील, या अशा असतात. ओके, या एंडला थोडं एंड करेक्शन असतात. जेव्हा आपण आयडियल सॉलिनॉइड म्हणतो तेव्हा एंड करेक्शनचा आपण निग्लेक्ट करतो, पण आणि आपल्या सिलेबसमध्ये तर आयडियलच आहेत. रिअल लाईफमध्ये सॉलिनॉइड शॉर्ट असतात, तर इथं काहीतरी इथं करेक्शन्स करावं लागतात जरा. पण आणि हे जेव्हा सॉलिनॉइड संपेल तेव्हा ते असं गोल फिरतात या दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे ना? चला, आपण आपल्याला फक्त इनसाइड सॉलिनॉइडचा आपला मतलब आहे, आपण तेवढंच सॉल्व्ह करू. ओके, हा किती बाकी हे कॅप्शन तुम्हाला ऑलरेडी कळलेत. स्मॉल एन, कॅपिटल एन काय आहे, टोटल नंबर ऑफ टर्न्स. समजा याच्यावर 50 टर्न्स असतील आणि ह्याची लेंथ जर काय 15 सेंटीमीटर काहीतरी असेल, तर 50 टर्न्स हे कॅपिटल एन झालं, आणि 50 डिवायडेड बाय त्याची काय लेंथ आहे त्याची, दॅट विल बिकम्स नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. कळतं ना? तशी ती स्मॉल एनची व्हॅल्यू आहे. बरं, आणि आय काय आहे, करंटची व्हॅल्यू आहे. बरं, आता जर असं असेल तर मी काय करतो, मला काय काढायचं आहे, एम्पियर सर्किटल लॉ वापरायचं आणि आतलं बी काढायचं आहे मला. हे आतलं जे काही बी आहे, युनिफॉर्म जे आहे ना, ते बी मला काढायचं आहे. बरं, मग आता मला सगळ्यात पहिल्यांदा एम्पियर्स लूप घ्यावं लागेल. बरं, मी काय करतो, एम्पियर लूप अशा प्रकारे घेतो. आता मगाशी म्हणल्याप्रमाणे एम्पियर लूप जे आहे, लूपचा अर्थ गरजेचं नाही की इट मस्ट बी सर्क्युलर, गरजेचं नाहीये. आता मी हे लूप जे एम्पियर्स लूप जे म्हणतोय, हे स्क्वेअर फॉर्म मध्ये घेतो. आता स्क्वेअरच का घ्यायचा, हा, याला सिमिट्री आहे. लक्षात घे, ही प्रकारचे म्हणजे ज्याप्रमाणे काही गोष्टीला आपण काही गोष्टी करतो त्याप्रमाणे या सिमिट्रीने हे येतं. त्यामुळे एम्पियर सर्किटल लॉ हा फार सिमिट्री बेसवर बेस आहे. बरं, आता मी काय करतो, याला काहीतरी असं ओरिएंटेशन पण घेऊ ना आपण. समजा असं ओरिएंटेशन घेऊ, हां, अँटी क्लॉकवाईज ओरिएंटेशन घेऊ, असं असं. एक सवय आहे त्याचं काही फार मोठा सिग्निफिकन्स नाही आहे. बघा, आता म्हणजे मी हे असं ओरिएंटेशन का घेतलं, कारण जेव्हा मी असं करतो ना, असं घेतलं ना, फिंगर्स असं घेतात, तेव्हा ही थंब डायरेक्शन पॉझिटिव्ह घेता येते मला, म्हणून या करंटची डायरेक्शन मला पॉझिटिव्ह घेतली, बाकी काही नाही. बाकी काही हे त्याच्या मागे सिग्निफिकन्स नाही आहे. ओके, आणि हा स्क्वेअर घेतलाय इन सच अ वे, समजा या स्क्वेअरची लेंथ L आहे. तर मला सांगा, एम्पियर सर्किटल लॉ काय सांगतो तुम्हाला. एम्पियर सर्किट, आता आणि ह्याला लेट मी नेम ऑल्सो. या पॉइंटला मी म्हणतो ए, ह्याला म्हणतो बी, ह्याला म्हणतो सी, आणि ह्याला म्हणतो डी. बरं, तर एम्पियर सर्किटल लॉ काय सांगतो, इट सेज सायक्लिक इंटिग्रल ऑफ बी डॉट डी एल वेक्टर इज इक्वल टू म्यू नॉट आय इनसाइड ना. कळतंय का? बघा, आता हे ऑन क्लोज लूप असतो ना, हे सायक्लिक इंटिग्रल म्हणजे ओव्हर क्लोज्ड लूप. बरं, आता या लूपचे किती प्रकार पडतात, ए बी, किती तुकडे करता येऊ शकतात आपल्याला, ए बी, बी सी, सी डी, डी ए, या 4 विभागात मला जर मी हे अनालाइज केलं, लेट मी अनालाइज फॉर ए बी, देन फॉर बी सी, देन फॉर सी डी, अँड देन फॉर डी ए. ओके, आता हे 4ही पार्ट्सचं आपण सेपरेट अनालिसिस करू. बघा, ए बी, मला सांगा, ए बी साठी बी डी एल काय येईल. ए बी साठी हा बी ची व्हॅल्यू किती आहे, ह्याच्या आतमध्ये ए बी पूर्णपणे आतमध्ये आहे ना, ह्याच्यात बी ची व्हॅल्यू किती आहे, बी, समजा बी आहे, बी, आणि हा डॉट प्रोडक्ट आहे ना, डी एल, म्हणजे काय असतं, डॉट प्रोडक्ट काय असतं, ए डॉट बी म्हणजे ए बी कॉस थिटा, म्हणजे बी आणि डी एल किती आहे, हे डी एल जोडत गेलं, ए बीच्या लिमिट्समध्ये डी एल जोडत गेलं तर एल झाली ना लेंथ, बी इंटू एल, तर बीची मॅग्निट्यूड, बी इंटू एल इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन बी अँड एल. मला सांगा, या ए बी साठी व्हॉट इज अँगल बिटवीन बी अँड एल, बी पण असा आहे आणि एल पण असा आहे, म्हणजे कॉस 0. कळतंय? बरं, प्लस आता बी सी साठी बघा, बी सी साठी आता या ठिकाणी ह्याच्यावर समजा काहीतरी बी डॅश काहीतरी आहे, इथं काहीतरी बी आहे.
व्हॉट एव्हर बी या ह्याच्यावर लागतोय. आता तो बी जो तो बी आणि हा बी वेगळा असणार ना मॅग्नेट्यूडने. एनिवे तो जो काही बी डॅश त्याला काही म्हणा, तो बी आहे. आता त्या बी वरचा हा जो पोर्शन तुम्ही जर बघितला, या पोर्शनवर बी ची व्हॅल्यू अशीच आहे ना, या पोर्शनवर बी ची डायरेक्शन अशीच आहे, डायरेक्शन अशीच आहे. तुम्हाला कळतंय, डायरेक्शन अशी आहे, पण एल ची डायरेक्शन अशी आहे, म्हणजे कॉस 90 झाला याच्यामधला अँगल. कॉस 90 म्हणजे काय, मला बाकीचं काही घेणं देणंच नाहीये, 0. तसंच मला म्हणता येईल का डीएचं पण म्हणता येईल का? बरं ठीक आहे, सीडी बघू. सीडी पण 0. का 0? कारण मी काय म्हटलंय, जस्ट आउटसाइड ऑफ सोलेनॉइड, आणि सीडी जस्ट आउटसाइड ऑफ सोलेनॉइड ते 0 आहे, कळतंय. आणि डीएला पण काय, डीएच्या मध्ये पण इथं इथं तरी बी 0च आहे, म्हणजे आउटसाइड तरी बी 0च असतो, आणि इनसाइड पण हा बी ची व्हॅल्यू अशी आहे आणि एल ची व्हॅल्यू अशी आहे, म्हणजे एल असा आहे आणि बी असा आहे. दोन्ही मधला अँगल 90 डिग्री, म्हणजे कॉस 90. कारण डॉट प्रोडक्ट घेतो ना, डॉट प्रोडक्ट मध्ये दोन व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट जे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे तो 0 असतो ना, त्यामुळे हे पण 0, म्हणजे चारीची ॲडिशन अशी झाली. आणि दॅट इज ऑल इक्वल टू म्यू नॉट, ही RHS घेतोय, म्यू नॉट आणि आय इनसाइड. आता ह्याच्या आत किती करंट आहे मला एक सांगा, आत किती करंट आहे? आय करंट तरी आहे, पण याच्या आत नंबर ऑफ कॉइल्स किती असतील? जर एन इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, त्याला जर मी एल नी मल्टिप्लाय केलं तर मला टोटल टर्न्स इनसाइड द गॉशियन इनसाइड द एम्पियर लूप मिळतील. ओके, म्हणजे आणि इंटू आय. हे कळतंय का बघा कसं आलं, हे कुठनं आलं? आय इनसाइड पाहिजे ना, म्हणजे या लूपच्या आतमधला करंट पाहिजे. आतमधला करंट किती आहे? आय तरी करंट आहे, पण आय किती वेळा आत येतोय? जितके टर्न्स आहेत तेवढा. किती टर्न्स आहेत? पर युनिट लेंथ इंटू लेंथ, एवढे टर्न्स आहेत, कळतंय ना. तर असं आलं. पुढे तर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल मला, BL कॉस थिटाची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू म्यू नॉट NL इंटू आय. एल आणि एल ला कट केला, म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आली, म्यू नॉट NI. व्हेरी इम्पॉर्टंट, म्यू नॉट NI. हे फार इम्पॉर्टंट रिलेशन आहे. आता मला सांगा, ह्याचं कारण तुम्हाला आता सांगतो मी. बी इनसाइड युनिफॉर्म कसं असणार आहे मला सांगा. म्यू नॉट युनिफॉर्म आहे, म्यू नॉट तरी कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ पण कॉन्स्टंट आहे, तुम्ही काय नंबर ऑफ टर्न्स इमिजिएटली बदलणार नाही सारखे. आणि आय करंट पण यातून जर कॉन्स्टंट फ्लो होत असेल, ह्याचा बी पण काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. हा, करंटची व्हॅल्यू जर बदलत असेल, म्हणजे अल्टरनेटिंग करंट असेल, डायरेक्शन बदलतीये, मॅग्नेट्यूड बदलतीये, फ्लक्च्युएटिंग करंट असेल, हा, तर मग बी पण व्हॅल्यू फ्लक्च्युएटिंग असणार त्या केसमध्ये. पण ॲज लॉंग ॲज आय इज कॉन्स्टंट, ऑल दिस मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ सॉलिनॉइड इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. या फॉर्म्युलावर डायरेक्ट क्वेश्चन देतात. सॉलिनॉइडचे जे काही क्वेश्चन आहेत सगळे या एका फॉर्म्युलावर असतात. ह्याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला आपल्या सिलेबसमध्ये नाहीच आहे कुठे सॉलिनॉइडचा, कळतंय. ओके, पुढे बघू. पुढचा स्टार, हे तुम्ही जे लिहून घेतलंय का एकदा बघा. हॅव यू रिटन ऑल दिस थिंग्स डाऊन? व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या सगळं हे जे काय तुम्हाला सगळं सांगितलं. ओके, लेट अस गो टू नेक्स्ट स्टार. मॅग्नेटिक फील्ड पुढे बघूयात. ड्यू टू टोराइड, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू टोरॉइड. बघूयात काय टोरॉइड असतं. ओके, आता टोरॉइड इज अ स्पेशल अरेंजमेंट ऑफ अ सॉलिनॉइड ओनली. सॉलिनॉइड काय असतं बघितलं आपण. तर समजा अशा लॉंग सॉलिनॉइडला, असे लॉंग, हे दिस इज अ लॉंग सॉलिनॉइड. लॉंग सॉलिनॉइड म्हणजे काय, लेंथ इज सिग्निफिकंट, व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन इट्स रेडियस. अशा लॉंग सॉलिनॉइडला समजा मी असं गोल बेंड केलं, ह्याला बेंड करता येत नाही मला, असं गोल बेंड करून जोडलं तर हे सर्कल तयार होईल. येस, त्यालाच म्हणतात टोरॉइड. म्हणजे टोरॉइड काढायचं झालं तर कसं येतं टोरॉइड, तर मी फार रफली काढतोय टोरॉइड. ओके, आता टोरॉइड मध्ये काय होतं, can you understand this?
बरं, आणि इथनं आलं, कळतंय? ओके. आता समजा डायरेक्शन अशी आहे, करंट आय फ्लो होतोय आणि आउट येतोय, म्हणजे इथं काय होणार बघा, म्हणजे इथनं असा करंट असेल ना. कॅन यू इमॅजिन दिस? हे इमॅजिन होतंय का? करंट असा फ्लो होणार ना. कळतंय? येस, दिस इज टोरॉइड. आता जसं आपण आयडियल सोलेनॉइडमध्ये काय बघितलं की लेंथ इज व्हेरी व्हेरी लार्ज इन कम्पॅरिझन टू रेडियस, तसंच ह्याच्यात पण टोरॉइडला आपण आयडियल टोरॉइड म्हणतो. आयडियल टोरॉइडमध्ये काय असतं, लेंथ इज ग्रेटर, म्हणजे किंवा डायमीटर इज वेल, आय विल नॉट जस्ट से डायमीटर, डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. व्हॉट इज दिस डी? आय टेल यू. ही डी असतं, ही विड्थ, ही विड्थ जी आहे ना, हां, ह्याला डी म्हणतात. म्हणजे हे 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 डी. तुम्ही स्विमिंग करताना तुमच्या भोवती असं रबर ट्यूब बांधता, लहान मुलांना तुम्ही शिकवता किंवा तुम्ही शिकले असतील कमरेला एक रबर ट्यूब बांधून स्विमिंग करायला, तसं रबर ट्यूबसारखी रबर ट्यूब आहे प्लॅस्टिकची, आणि त्याच्या भोवती अशी वायर गुंडाळली आहे. हां, रिअल लाईफमध्ये अशी दिसती, टोरॉइड असा दिसतो रिअल लाईफमध्ये, कळत आहे? ओके. आणि मधल्या ही ट्यूब जी असते ती इन्सुलेट असते, अगेन फॉर व्हेरी सेम रिझन, कारण त्यातनं आय डोंट वॉन्ट करंट टू फ्लो थ्रू द बॉडी ऑफ द प्लॅस्टिक, द सर्क्युलर टोरस शेप. आय वॉन्ट द करंट टू फ्लो ओनली थ्रू द वायर्स. फक्त ते वायरला शेप राहावा म्हणून मी त्याला ते प्लॅस्टिकचं साचा वापरतोय. ओके, कम बॅक. बघा, सगळ्यात पहिला टोरॉइड म्हणजे काय लिहून घ्या. वेन an ideal solenoid is curved end to end in such a way to form a closed loop, we obtain a structure called toroid. आणि आयडियल टोरॉइड मध्ये काय असतं, डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. आर काय? आर इज रेडियस आहे. आर इज रेडियस ऑफ द टोरॉइड. म्हणजे मी कसं रेडियस कुठं कुठं काढलं बघा, याच्या सेंटरपासनं या दोघांच्या अर्ध निम्म, ह्याला म्हणतात ही रेडियस आहे या टोरॉइडची, कळत आहे? आणि हा डी काय आहे, ही त्याची थिकनेस आहे टोरॉइडची. तर थिकनेस इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. आपल्या सिलेबसमध्ये एवढंच आहे. ओके, अगेन सेम लॉजिक. समजा इथं नंबर ऑफ टर्न्स एल असतील, एन काय आहे, टोटल नंबर ऑफ टर्न्स. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड मॅग्नेटिक फील्ड लागतं ना, त्या ठिकाणी तुम्हाला हे दिसेल. तुम्ही बऱ्याच ठिकाणी मोटर्समध्ये भरपूर वाइंडिंग्स असतात, किंवा अजून तुम्हाला असे टोरॉइड्स मॅग्नेटिक, ते एक्झॅक्टली आठवत नाही मला, थोडं बघावं लागेल. पण टोरॉइड तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही असे इलेक्ट्रिक कुठले कॉम्पोनंट्स खोलले असतील, मिक्सर वगैरे, तर यू विल सी सच थिंग्स. बघा, तर ठीक आहे. सोलेनॉइडचे तरी वॉल्व्स असतात, सोलेनॉइड वॉल्व्स. तर तुम्ही हे कुठं बघितलं असायची शक्यता आहे. सोलेनॉइड वॉल्व्स मी पण एकदा चेक करतो कुठे याचा यूज होतो. बघा, एन, कॅपिटल एन नंबर ऑफ टर्न्स टोटल आहे, आणि स्मॉल एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ओके, म्हणजे एन काय लिहू मी, एन बाय लेंथ, टोटल लेंथ किती झाली, 2πr लिहू का मी असं, हे 2πr. ओके, फाईन. आता ह्याचा अनालिसिस बघूयात. ओके, मी जर क्रॉस सेक्शन घेतला, मी ही डायग्राम जरा डिस्प्रपोर्शनेट काढली होती म्हणून मी ही ब्लर करून टाकली, तुम्हाला कन्फ्युजन काही राहायला नको म्हणून. बरं, मी काय करतो, क्रॉस सेक्शन घेतला तर असं दिसेल का बघा, हा आउटर, हा आउटर शेल आहे, ठीक आहे, आणि हा इनर सरफेस आहे ना. अच्छा, आणि हा सेंटर आहे. आता हे डिस्टन्स डी आहे, आपल्या भाषेमध्ये हे डिस्टन्स डी आहे, आणि इथनं याच्या मध्येपर्यंत किती आहे, आर आहे ना. कळत आहे कसं काढलं मी हे. ओके, आणि इथं हे डॉट 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 दाखवतो. हे डॉट डॉट काय दाखवत आहेत, वायर्स. वायर्स इथनं या आतल्या सरफेसमधनं वायर बाहेर येतात, वायरमधनं करंट बाहेर येतोय ना, असं कळत आहे. आणि या ठिकाणी आत जातोय बाहेरच्या सरफेसला.
तुम्हाला कळतं इथं करंट आत जातोय आणि इथनं करंट बाहेर येतोय. म्हणजे इथं आत जातोय म्हणजे मी याला क्रॉस क्रॉस हे इथनं आउटपुट दाखवतो 2 आणि हे क्रॉस 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 क्रॉस. ठीक आहे, इथनं करंट जातोय असं आणि इथनं असं दाखवतोय. ओके, हा झाला क्रॉस सेक्शन. हे ते मटेरियल आहे जे कट झालेलं मटेरियल आहे. आता जास्त डिझाईन. ठीक आहे, ओके. ओके, आता मी गॉशियन सरफेस काय करतो, ही आर रेडियसचाच एक गॉशियन सरफेस घेतो. सॉरी, गॉशियन सरफेस नाही, एम्पियर्स लूप घेतो. मला तोंडात शब्द बसला आहे तो गॉशियन सरफेसचा. एम्पियर लूप घेतो, आर रेडियसचाच एम्पियर लूप. दिस इज एम्पियर लूप. बर, ओके. आता एम्पियर लूप घेतलाय, बघा, लावा हा एम्पियर सर्किट लॉ. काय असतो हा? देअरफॉर आय कॅन से बी डी एल इज इक्वल टू म्यू नॉट आय इनसाइड ना, रेग्युलर. ओके, आता बी जे मला काढायचंय, बाहेर आणलं. इंटिग्रेशन डीएल. असे छोटे छोटे डीएल जर जोडत बसलो मी, आता ह्याच्या लूपचा मला काय घेता येईल सेन्स ऑफ रोटेशन. लक्षात घ्या, हे लूपच्या आतला करंट जो आय आहे तो बाहेर येतोय ना. म्हणजे मी काय करतो, थंब पण बाहेर ठेवतो आणि असा फिरवतो. म्हणजे हे सोपं पडेल कन्व्हेन्शनला, म्हणून मी ह्याचा लूपचा सेन्स असा घेतो. कळतंय का? ओके, असा घेतो. म्हणजे अँटी क्लॉकवाईज सेन्स घेतो. म्हणजे काय होईल, मला हा करंटचा पॉझिटिव्ह, म्हणजे कारण नाहीतर मला हे आय निगेटिव्ह घ्यायला लागेल अननेसेसरी. आपल्याला आन्सर तेच येणार आहे, इंटरप्रिटेशन शेवटी तेच असणार आहे, पण कन्फ्युजन नको म्हणून आपण तसं घेऊया. ओके, आता हे इंटिग्रेशन डीएल असे छोटे छोटे डीएल तुकडे जर जोडले तर काय झालं, 2πr होईल ना. 2πr इज इक्वल टू म्यू नॉट आणि आय इनसाइड. मला सांगा इनसाइड आय किती आहे? इनसाइड आय असणार आहे नंबर ऑफ टर्न्स इंटू आय ना, कॅपिटल टोटल टर्न्स इंटू आय असेल आत. कळतंय का? बघा, जर 100 टर्न्स असतील तर, जर समजा 100 टर्न्स असतील याला, तर याच्यात किती डॉट्स, किती 100 असतील ना. म्हणजे टोटल करंट आतनं किती आहे, आत या एम्पियर लूपच्या 100 इंटू आय, म्हणून कॅपिटल इंटू आय घेतला. बरं, मग काय करतो, बी इज इक्वल टू म्यू नॉट एन बाय 2πr टाइम्स आय असं लिहू का मी. पण मला सांगा एन बाय 2πr काय आहे, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. येस ऑर नो? म्हणून मी काय लिहितो, म्यू नॉट एन आय. कळतंय? तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर याची पण व्हॅल्यू टेस्ला, याची पण व्हॅल्यू जी येते इथे सेम ॲज सॉलेनॉइड. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू टोरॉइड इज सेम ॲज द वन इन सॉलेनॉइड. कळतंय? हे जस्ट कमेंट टाका, व्हॅल्यू ऑफ किंवा बी इज सेम ॲज इन सॉलेनॉइड. ही कमेंट आहे. ठीक आहे, हे दोन्ही उतरून घ्या. बस, आपल्या सिलेबसमध्ये यात हे जे 2 लॉज आहेत त्या लॉज इथपर्यंतच मर्यादित आहेत. ह्याच्या पुढे आपल्याला हा लॉ नाही आहे. तुम्हाला हे 3 एक्झाम्पल्स कळले AC लॉचे. आपण पहिल्यांदा बघितलं, आपण काय बघितलं की एक साधं इन्फानाइटली लॉंग वायर असेल त्याच्या आजूबाजूला किती असतं, AC लॉ कसं लावायचं तिथे. त्यानंतर सॉलेनॉइडला कसं लावायचं बघितलं आणि टोरॉइडला कसं लावायचं बघितलं. टोरॉइड आणि सॉलेनॉइड ह्याचे फॉर्म्युले बस एवढेच आहेत, ह्याच्यापेक्षा ह्याच्या व्यतिरिक्त कुठला फॉर्म्युला नाही आहे वेगळा. सो दे आर सिम्पलर प्रॉब्लेम्स टू सॉल्व्ह. कळतंय का तुम्हाला? हे सगळं नीट नोट डाऊन करून घ्या.